गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. सगळ्यांच्या घरामध्ये गणपती बाप्पांचं विराजमान आगमन झालेले आहे. गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत. तर आपण गणपती बाप्पांबद्दल जास्तीत जास्त माहिती, गणपती बाप्पांना पुत्र कोण होते, त्यांच्या बहिणी कोण होत्या, त्यांचे आई वडील कोण होते, याबद्दल सगळी माहिती जाणून घेऊ. तसेच गणपती बाप्पांचा जन्म कसा झाला हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर शिवपुराणात सांगितले आहे की गणेशाला म्हणजेच गणपती बाप्पाला 2 पुत्र झाले आहेत. ते म्हणजे क्षेम, सुरक्षा म्हणजे शुभ आणि लाभ, हे गणपती बाप्पाचे 2 पुत्र आहेत. गणपती बाप्पांच्या बहिणींबद्दल वेगवेगळ्या कथा विचार प्रवाहात आहेत. त्याचप्रमाणे पद्मपुराणानुसार अशोक सुंदरी ही श्री गणेश आणि कार्तिकेयची बहीण आहे, जी भगवान शिव आणि पार्वती यांची कन्या आहे. कोण? अशोक सुंदरी ही शिव आणि पार्वती यांची कन्या आहे आणि गणेश कार्तिकेयाची बहीण आहे. काही ठिकाणी गौरीला गणपतीची मोठी बहीण मानली जाते, जी गणपतीला भेटायला येते. कधी? तर गणपती आल्यानंतर 3च दिवसांनी ती गणपतीला भेटायला येते, जी महालक्ष्मी, आपण गौराई असे म्हटलं जातं. तर त्याप्रमाणे काही कथांनुसार गणपतीला विशर, जया आणि देव यांसारख्या नागकन्यासुद्धा बहिणी आहेत, ज्या भगवान शिवाशी संबंधित आहेत. आता गणपतीचा भाऊ हा कार्तिकेय आहे, हा सगळ्यांना माहिती आहे. गणपतीचा मोठा भाऊ हा कार्तिकेय आहे आणि दोघे भगवान शिव आणि देवी पार्वतीचे पुत्र आहेत. आता गणेशोत्सवाला सुरुवात कधीपासून झाली तर 1893 ते 94 मध्ये लोकमान्य टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात केली आणि तेव्हापासून आपण गणेशोत्सव साजरा करण्यास सुरुवात केलेली आहे. आता आपण गणपती बाप्पाचा जन्म कसा झाला ते पाहूया. गणपती बाप्पाचा जन्म श्रावण शुक्ल चतुर्थीला झाला असे मानले जाते. पौराणिक कथानुसार देवी पार्वती स्नानासाठी जात असताना तिने आपल्या अंगावरील मळाचा एक पुतळा बनवला आणि त्याला संजीवनी दिली. त्या पुतळ्याला तिने गणेश असे नाव दिले आणि त्याला आपल्या घराचे रक्षण करण्याची आज्ञा दिली. एक दिवस जेव्हा पार्वती स्नानासाठी गेली होती, तेव्हा गणेश घराच्या दारात पहारा देत उभा होता. त्याचवेळी भगवान शंकर आले. गणेशाने शंकराला घरात प्रवेश करण्यास मनाई केली. यावर शंकर क्रोधित झाले आणि त्यांनी गणेशाचे मस्तक धडावेगळे केले. पार्वतीला जेव्हा हे कळाले तेव्हा ती खूप दुःखी झाली. तिने गणेशाला पुन्हा जिवंत करण्याची विनंती केली. शंकरांनी मग गजाननाचे म्हणजेच हत्तीचे मस्तक गणेशाच्या धडावर लावले आणि त्याला पुन्हा जिवंत केले. त्यामुळे गणेशाला गजमुख, हत्तीचे मुख असलेला देव असे मानले जाते. त्याला गणपती विघ्नहर्ता, बुद्धीचा देव आणि समृद्धीचा देव सुद्धा मानले जाते. विद्येचा देव सुद्धा मानले जाते. गणेश चतुर्थी हा दिवस गणेशाच्या जन्मोत्सवाचा दिवस म्हणून देशभरात त्यामुळेच मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. आता आपण गणपतीची काही प्रमुख नावे आणि त्यांचा अर्थ आपण जाणून घेऊया. विघ्नेश्वर, अडथळे दूर करणारा. विनायक, विशिष्ट रूपाने नायक किंवा नेता. गजानन, हत्तीच्या मुखासारखा चेहरा असलेला. लंबोदर, मोठे उदर असलेला. एकदंत, एक दात असलेला. वक्रतुंड, वक्रमुख असलेला. भालचंद्र म्हणजे कपाळावर चंद्र असलेला. या व्यतिरिक्त गणपतीला गणाधिपती, धूम्रवर्ण, विकट अशा अनेक नावांनीही ओळखले जाते. या सर्व नावांच्या अभ्यासातून गणपतीच्या दिव्य आणि बहुआयामी व्यक्तिमत्वाचे दर्शन होते. तर आता गणपती बाप्पाचे वाहन उंदीर का आहे हे आपण जाणून घेऊया. गणपतीने मूषकावर नियंत्रण मिळवले, जे त्याच्या अदम्य आणि बेलगाम वृत्तीचे प्रतीक होते. त्यामुळे उंदीर वाहन होणे हे गणपतीच्या सामर्थ्याचे आणि त्यातून मिळणाऱ्या नियंत्रणाचे प्रतीक सुद्धा आहे. आता दैवी प्रसंग असा झाला होता. पराशर ऋषींच्या आश्रमात गणेशाच्या आणि मूषकाच्या झालेल्या भेटीचा हा प्रसंग होता. आश्रमात उंदरांच्या उपद्रवामुळे त्रस्त असलेल्या ऋषींना गणेशाने मदत केली आणि त्या उंदराला आपल्या नियंत्रणात आणले असे या कथेत सांगितले होते. मूषक हा अहंकार, लोभ आणि लालसा यांसारख्या नकारात्मक भावनांचे प्रतीक आहे. गणपतीने या उंदराला आपले वाहन बनवून हे दाखवून दिले की गणपती या सर्व भावनांवर नियंत्रण मिळवू शकतो आणि त्यांना नियंत्रित करू शकतो. म्हणजेच काय तर गणपती बाप्पा अहंकार, लोभ आणि लालसा या भावनांवर नियंत्रण मिळवू शकतो.
अशा प्रकारे गणपतीबद्दल आपण जास्तीत जास्त माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. माहिती कशी वाटली, आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. गणपती बाप्पा मोरया.